काय आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून सनी गेल्या 65 वर्षापासून आंदोलन चालू आहे। जालन्यामध्ये दीपक बोराडे हे या आंदोलनाला आमरण उपोषणाला बसले होते। उपोषण सुटल्यानंतर त्यांचं मुंबईला जाण्याचं आव्हान 21 जानेवारी 2026ला जाण्याचं आव्हान त्यांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी केलं। 6 महिन्याच्या कालावधी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा आणि सगळं समाज बांधवांना आव्हानित केलं की आपल्याला 17 तारखेला जालना येथून निघायचं आहे। शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असताना कुठलाही प्रशासनाला त्रास माझ्या समाजाने दिलेला नाही किंवा माझ्या समाजामुळं सामाजिक शांतता पुढे बिघडली नाही। सरकारला सुद्धा त्रास झालेला नाही। केवळ कालचं इलेक्शन होईपर्यंत सरकार धनगराची मतं घेण्यासाठी शांत बसलं आणि काल संध्याकाळी अचानकच त्यांनी दीपक बोराडेला नोटीस तामील केली। म्हणजे तामील पण नाही झाली, ती दिली आणि तुम्हाला स्थानबद्ध करण्यात येईल, तुम्ही येऊ नका म्हणून अशा स्वरूपाची नोटीस दिली। म्हणून आज मी सकाळी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी त्यांच्या वकीलपत्रावर सही घेण्यासाठी आलो होतो। संबंधित अधिकाऱ्यांना माझं बोलणं झालं किंवा तुम्ही ठीक आहे तुम्हाला पुढे घेऊन जायचं तर आम्हाला कळवा की कुठल्या गुन्ह्याखाली नेत आहे, कुठला गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। परंतु त्यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून ॲडिशनल SP आहे ते जालन्याचे, त्यांनी घरातून त्याला काढलं आणि गाडीत बसून घेऊन गेले। हे अतिशय कायद्याची आणि घटनेची पायमल्ली करणार आहे। आपण बघतोय की इथं जे आंदोलनं झाले, माननीय उच्च न्यायालय मुंबईचे आदेश असताना सुद्धा पोलिसांनी काही कारवाई केली नाही आणि आमचं आंदोलन शांततेत चालू असताना सुद्धा अगदी कायद्याचा आणि त्यांना असलेला अधिकाराचा दुरुपयोग करून धनगर समाजाचं आंदोलन चिरडण्याचा हा इवलासा प्रयत्न आहे। परंतु यानंतर माझा समाज पूर्ण महाराष्ट्रात पेटून उठणार आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन करू। त्यासाठी आम्ही माननीय उच्च न्यायालय, खंडपीठ मुंबई आणि खंडपीठ संभाजीनगर येथे रिट याचिका दाखल केलेल्या आहे। त्यांचा निर्णय येईपर्यंत आम्ही थांबतोय आणि परत आम्ही आमच्या आंदोलनाला शांततापूर्वक सुरुवात करणार। काय नाव सर आपलं? ॲडव्होकेट अशोक तारडे, जालना। आयऱ्याचं बूम काढ हिंदी दीपक बोराडे सर 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 काय